आज आपण उपवासाचा चिवडा बनवून घेणार आहोत। एकदा केला की आरामात तुम्ही महिनाभर हा स्टोर करून ठेवू शकतात आणि मेन म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला करत बसायची गरज नाही, एकदाच आपण भरपूर प्रमाणात हा करून ठेवून देऊ शकतो। कसा केलाय तो बघूया। सगळ्यात आधी मी काय केलंय, एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, जेवढा आपल्याला तळणीला तेल लागतं तेवढंच। आता याच्यामध्ये जाड असा साबुदाणा घेतलेला आहे। हा तळायचा साबुदाणा येतो, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे। रेग्युलर साबुदाणा नाही आहे, हा तळण्यासाठी येतो। तर तो एकदम मिनिमम म्हणजे मीडियम हीटवर आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे। हा आपल्याला वाटतो की वरून झालेला आहे पण आतमध्ये कच्चाच असतो, त्यामुळे याला जरा पेशन्सने असं छान मध्ये मध्ये ढवळत राहायचा आहे हा चिवडा, जे साबुदाणा आहे तो, आणि अशा पद्धतीने तळून घ्यायचं। बघा तो फुलतच चाललेला आहे। पहिले केवढासा होता साबुदाणा, कच्चा होता तेव्हा, आणि आता किती मोठा झालेला आहे। तर आतमध्ये पर्यंत छान हा तळला गेलेला आहे। आता हा आपण काढून घेणार आहोत आणि जेवढा तुम्हाला करायचा आहे ना तेवढ्या मोठ्या बॅचमध्ये हा चिवडा तुम्ही तळून ठेवून देऊ शकतात। फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं, एवढीच काळजी घ्यावी लागेल। तर सगळा जेवढा तुम्हाला चिवडा तळायचा आहे तो तुम्ही तळून घेऊ शकतात आणि काढून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचं आहे बेसिकली। मग नेक्स्ट काय आहे, बटाट्याचे इथे किस आहे। बटाट्याचा किस तर लगेचच तळला जातो, अगदी 1 मिनिटाच्या आत। तर तो किस आपण तळून घेणार आहोत आणि तो लगेचच आपल्याला काढून घ्यायचा आहे साबुदाण्याच्या वरती। तर तो सुद्धा साबुदाणा जो तळला आहे त्याच्यावरती असा छानसा पसरवून घ्यायचा आहे। आता आपण नेक्स्ट जो आहे शेंगदाणा आहे तो पण तळून घ्यायचा आहे। आता तुम्हाला शेंगदाणा तळायचा नसेल तर तो एकदम कमीत कमी तेलावर भाजून घेतलं तरी चालेल, शेंगदाणा पण लवकर असा तळला जातो। पण जर हे सगळं तळून ठेवलं, महिनाभर स्टोअर करायचं तर तळूनच घ्या। आता काजू बदामचे काही मी अख्खेच काप नाही केलेले, अख्खेच काजू बदाम घेतलेत, एकदम थोडे घेतलेत, 4 काजू आणि 4 बदाम। तर काजू लगेच तळला जातो म्हणून मी काजू पहिले साईडला करते आणि बदाम तळतोय तोपर्यंत काजू पण आपण पसरवून घेणार आहोत, जे आपण ऑलरेडी चिवड्याच्या प्लेटमध्ये सगळं पसरवले त्यावर। बदाम सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे साबुदाणा आणि बटाट्याच्या वरती। आता आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे। मी लाल तिखट इथं वापरलेलं नाही आहे, हिरवी मिरची वापरलेली आहे। त्याचे बारीक तुकडे करून छान तळून घ्यायचे आहेत, कुरकुरीत होईल एवढी आपण तळून घ्यायची आहे आणि ते देखील आपल्याला साबुदाण्याच्या वरती छान पसरवून घ्यायची आहे। आता आपलं सगळं तळायचं जे काम आहे ते आपलं झालेलं आहे। आता आपल्याला याच्यावरती टेस्टसाठी मी साखर वापरलेली आहे। तर इथे बघू शकतात, पहिले तळून घेतले, त्याला थोडं थंड होऊ दिलं आणि हलकं कोमट असतानाच इथे साखर जवळजवळ 1 टेबलस्पून मी टाकून घेतलेले आहे। गोड आवडत असेल तर जास्त गोड करा। त्याच्यानंतर काळं मीठ टाकलेलं आहे जे उपवासाला चालतं, आणि सैंधव मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे। तुम्ही उपवासाला जर कढीपत्ता खात असाल तर तो सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात, कोथिंबीर तळून ॲड करू शकतात, जिरं टाकू शकतात, पण मी उपवासाला खात नसते हे म्हणून मी स्किप केलेलं आहे। तर आता मी साखर, सैंधव मीठ आणि काळं मीठ टाकून याला मिक्स करणार आहे। हा गोड पद्धतीचा चिवडा आहे, फराळी चिवडा, आणि इतका अप्रतिम झाला होता ना, काय सांगू तुम्हाला, वाटणार सुद्धा नाही की हा आपण घरी बनवलाय। जास्त काहीच टाकलेलं नाही आहे पण तरी खूप सुंदर झालेला आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।